मंडळी, कोणतेही महिला किंवा पुरुषांचे अनैतिक संबंध जे जुळत असतात, हे संबंध जुळवण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करावा लागत असतो। कधीकधी हे अनैतिक संबंध असे काही न विचार करतात जुळले जातात आणि त्यानंतर मग हे एवढे काही या अनैतिक संबंधामध्ये गुरफटले जातात की त्यानंतर या अनैतिक संबंधातून बाहेर पडता येत नाही। मग हे त्यांना अनैतिक संबंध पुढेच न्यायला पाहते। आजची घटना एका अशा सावत्र मुलाची आणि सावत्र आईची आहे। मागील काही दिवसापूर्वी आपण आपल्या या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला होता, ज्यामध्ये मी एक असेच अनैतिक संबंधाबद्दल सांगितलं गेलं होतं की ज्या घटनेमध्ये एक 40 वर्षीय सावत्र आई होती आणि ती सावत्र आई आपल्या 17 वर्षीय सावत्र मुलाला घेऊन फरार झाली होती, पळून गेलेली होती। पण जेव्हा त्या महिलेच्या नवऱ्याने पोलिसांमध्ये धाव घेतली, पोलिसांनी जेव्हा चौकशी केली आणि त्या महिलेशी संपर्क केलेला होता, त्यावेळेस त्या महिलेने आणि मुलांनाही थेट सांगितलं होतं की आम्ही दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो, दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, आम्हा दोघांनाही लग्न करायचं आहे, अशा प्रकारे त्या महिलेनं थेट पोलिसांना सांगितलेलं होतं। पण तिथं तो मुलगा जो होता 17 वर्षाचा होता, अल्पवयीन होता, त्यासाठी ती महिला त्या मुलासोबत लग्न करू शकली नाही। पण ती महिला त्या मुलाला सोबत घेऊनच राहणार या मतावरती ठाम होती। आता त्या घटनेत मग अशाच प्रकारे पुढं वादविवाद सुरू झालेले होते, पण ती महिला आणि मुलगा एकमेकांना सोडायला तयार नव्हते। शेवटी ती त्याने हार मानली, कारण पिता असा होता की एकीकडं त्याचा मुलगा तर एकीकडं त्याची पत्नी, अशा प्रकारे या दोघांमध्ये अनैतिक संबंध जुळलेले होते आणि ह्यामध्ये पिता काहीही करू शकत नव्हता, कारण ते दोघेही एक झालेले होते। आजच्या घटनेतील जी महिला आहे ही सुद्धा 40 वर्षीय आहे आणि हिचा सावत्र मुलगा हा एक 20 ते 22 वर्षाचा मुलगा आहे आणि ही घटना आपल्याच महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यात घडलेली आहे। काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, घटना आहे आपल्याच महाराष्ट्र राज्याचा बीड जिल्हा आहे आणि बीड जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे, तालुका आहे केज आणि या केज तालुक्याच्या अंतर्गत एक गाव आहे सोना जवळा। या सोनी जवळा गावामध्ये एक कुटुंब राहत होतं, ज्या कुटुंबामध्ये एक मध्यमवर्गीय व्यक्ती राहत होता, ज्याचं वय जवळपास आता 50 वर्ष झालेला असेल। हा जो व्यक्ती होता याला 4 मुलं होती, म्हणजे 2 मुलं आणि 2 मुली होत्या। 2 मुलींचं लग्नही झालेलं होतं आणि त्या आपापल्या सासरी गुणागोविंदानं आपला संसार करत होते। पण घरामध्ये आता 2 मुलं होते। आता हे 2 मुलं होते, पण यांची जी आई होती ही आई मागील 15 वर्षापासून या मुलांपासून आणि या नवऱ्यापासून विभक्त राहत होती। घरामध्ये पती पत्नीचे वादविवाद होत होते आणि ह्यामध्ये जी महिला होती मागील 15 वर्षापासून आपल्या नवऱ्यापासून आपल्या मुलांपासून वेगळी राहत होती, ती यांना सोडून राहत होती। जो हा व्यक्ती होता हा आपल्या मुलांना घेऊन एकटा राहत होता। घरामध्ये मुली होत्या तोपर्यंत याला कोणत्याही गोष्टीची घरामध्ये जे घरकामाची अडचण जात नव्हती। मुली होत्या तोपर्यंत हा निश्चिंत होता। पण जशा मुली लग्न होऊन आपापल्या घरी निघून गेल्या त्यानंतर आता जी ही घरामध्ये राहिलेली होती 2 मुलं आणि हा व्यक्ती राहत होता, ह्यासाठी घरामध्ये एखादी महिला राहावं, मुलांची आपली देखरेख करावं, घर सांभाळावं अशी त्या व्यक्तीची इच्छा झालेली होती आणि त्यामध्येच त्याची ओळख एका महिलेसोबत झाली, जिचं नाव अनिता होतं। ही महिलासुद्धा जवळजवळ आता 40 वर्षाची होती। या महिलेसोबत या व्यक्तीने मागील 4 वर्षापूर्वी लग्न केलं। लग्न केल्याच्या नंतर ही महिला या मुलांसोबत येऊन या नवऱ्यासोबत येऊन यांच्या घरी राहत होती। आता यांचं जे कुटुंब होतं हे आता हस्तखेळतं कुटुंब होतं। महिला जरी सावत्र आई असली तरी आपल्या दोन्ही मुलांनाचा ती आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करत होती, नवऱ्याचाही सांभाळ करत होती। अशा प्रकारे हे सर्व काही गुणागोविंदानं चाललेलं होतं। पण असं चालत असतानाच 12 एप्रिल 2026च्या दिवशी जो हा व्यक्ती होता हा देवदर्शनासाठी मुंबईला गेला। हा मुंबईला गेलेला असतानाच 15 एप्रिल 2026च्या दिवशी घरामध्ये एक मुलगा होता। 2 मुलांपैकी एक मुलगा, ज्या मुलाचं नाव होतं अनिल पवार। हा अनिल पवार आणि ही जी महिला आहे सावत्र आई अनिता, हे दोघेही घरून एके दिवशी बेपत्ता झाले। आता हे बेपत्ता झाल्याच्या नंतर जेव्हा हा व्यक्ती देवदर्शनाहून घरी आला, घरी आल्याच्या नंतर पाहतो तर घरामध्ये अनिलही दिसत नाही आणि त्याची पत्नी अनिताही दिसत नाही। हा चिंतेत पडला आणि या व्यक्तीने घरी विचारलं, जो दुसरा मुलगा होता त्याला माहीत होतं की हे 12 तारखेलाच घरून फरार झालेले आहेत। आता हे 2-3 दिवसापासून घरी बेपत्ता झालेले आहेत, घरी याचा काहीही पत्ता लागत नाही। त्यासाठी या व्यक्तीने पोलिसांमध्ये जाऊन एक तक्रार दाखल केली की याचा मुलगा आणि याची पत्नी हे दोघेही घरून फरार झालेले आहेत, पळून गेलेले आहेत, त्यांचा शोध लावून द्यावा। आता ज्या प्रकारे एखादा तरुण मुलगा आणि मुलगी जर पळून गेलेले असले तर ती एक वेगळी गोष्ट होती, पण हे घरामध्ये जी या व्यक्तीची होती पत्नी, तर एकीकडं त्या व्यक्तीचा मुलगा होता। हा व्यक्ती जो होता एवढा कात्रीत सापडलेला होता की याला आता कोणाच्या विरुद्ध तक्रार दाखल करावं आणि कोणाच्या विरुद्ध तक्रार नाही हे याला आता कळत नव्हतं। तरी आता
पळून नेणारा मुलगा तर पळून जाणारी पत्नी, अशा प्रकारे याचं झालेलं होतं. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. पोलीस त्याचा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं तपास करत होते, तांत्रिक तपास करत होते की त्यांचे मोबाईलचे लोकेशन काढून पाहत होते, पण त्यांचे मोबाईल बंद येत होते. तर ह्यामध्ये 16 एप्रिलच्या दिवशी जो यांचा जावई आहे या जावयाकडे एक मेसेज गेला. यांच्याकडे मेसेज जाण्याचं कारण असं होतं की हे मुलगा आणि जी आई हे पळून गेलेले होते. अनिलने आपल्या दाजीची मोटरसायकल घेऊन आपल्या आईला घेऊन पळ काढलेला होता. आणि जेव्हा हे मोटरसायकल घेऊन ते गेलेले होते तर ते गेलेले होते तेलंगणा राज्यामध्ये इंदिरानगर आहे, इंदिरानगर परिसरामध्ये ते होते. तर अनिलकडून या वाहतूक नियमाचं काहीतरी उल्लंघन झालं, ज्यामध्ये याची 1230 रुपयाची काहीतरी एक चालनची पावती फाटली. आणि ही चालनची पावती जी होती त्याच्या दाजीच्या मोबाईलवर जाऊन मॅसेज गेलेला होता. आता जेव्हा हे मॅसेज गेलेला होता त्यावेळेस या दाजीनं म्हणजे ज्या व्यक्तीच्या जावयानं सांगितलं की हे जे अनिल आहे हे माझी मोटरसायकल घेऊन गेलेला आहे आणि ही मोटरसायकल आता तेलंगणा राज्यामध्ये दिसत आहे. तिथं पोलिसांकडून या मोटरसायकलवर चालन फाटलेलं आहे, याला दंड लावलेला आहे. आणि जेव्हा हे चालनची पावती पोलिसांना दाखवली त्यावेळेस पोलिसांना कळालं की हे जे दोघंही मुलगा आणि त्याची आई पळून गेलेले आहे हे तेलंगणा राज्यामध्ये गेलेले आहेत. त्यानंतर पोलिस त्यांचा शोध घेत होते आणि शेवटी मग शोध घेऊन त्यांना काही दिवसांनी परत तेलंगणा राज्यामध्ये जाऊन पकडलं. आणि तिथं पकडल्याच्यानंतर त्या दोघांनाही बीडमध्ये आणण्यात आलं. आता दोघांनाही इथं आणलं गेलेलं होतं. आधी दोघांनाही आणल्यामुळं आता जे काही हे प्रकार झालेला होता हे अगोदर तर या व्यक्तीमध्ये पोलिसांमध्येच ही गोष्ट होती, पण आता ही गोष्ट सर्वत्र पसरलेली होती की एका मुलाने आपल्या सावत्र आईला पळवून नेलेलं आहे आणि त्यानं थेट तेलंगणा राज्यामध्ये नेलेलं होतं. पोलिसांनी त्या दोघांना पकडलेलं आहे. आता बीड जिल्ह्यामध्ये केज पोलीस स्टेशनला दोघांनाही आणलेलं आहे. अशा प्रकारे जेव्हा आता ही बातमी काही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होती तर सर्वीकडे या गोष्टीचं चर्चा सुरू झालेली होती. आणि हे दोघेही वयस्कर होते, कारण दोघांचंही वय झालेलं होतं, दोघेही सज्ञान होते. ह्यासाठी आता यांच्यावर कुठल्याही प्रकारची काही कार्यवाही तर झालेली नव्हती, पण या दोघांची मात्र बदनामी सर्वत्र पसरलेली होती की एका मुलाने आपल्या आईला अशा प्रकारे पळवून नेलेलं आहे. आणि ही जी गोष्ट होती आता जो हा मुलगा होता हा सहन करू शकत नव्हता. त्याच्या मनामध्ये आता पश्चाताप आलेला होता. त्याच्या मनामध्ये एवढा काही पश्चाताप झालेला होता की आता बाहेर तोंड दाखवायलाही त्याला जागा उरलेली नाही. बाहेर जर आपण जावं तर लोक मला चिडवतील, लोक मला नाव ठेवतील की आपल्या आईलाच तू पळून घेऊन गेलेला आहेस. अशा प्रकारे आता नाना तऱ्हेचे मला लोकांच्या या गोष्टींचा सामना करावा लागेल, लोकांच्या तिरस्काराने भरलेल्या नजरेचा सामना करावा लागेल. आणि जिकडं पाहावं तिकडं आता आमची बदनामी झालेली आहे. वडिलांची तर बदनामी झालेली आहे, माझीही झालेली आहे, माझ्या आईची सुद्धा झालेली आहे जी त्याची प्रियशी होती. अशा प्रकारे हा आता मनामध्येच विचार करत बसलेला होता. आणि अशा विचार करण्यामध्येच त्यानं शेवटी एक टोकाचा निर्णय घेतला आणि त्यानं थेट विषारी औषध प्राशन केलं. आणि जेव्हा याने हे विषारी औषध प्राशन केलं तेव्हा हे काही जवळपासचे लोक होते, कुटुंबातील लोक होते, यांनी थेट त्याला अंबाजोगाई रामानंद तीर्थ या हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केलं. तिथं दाखल केलं असता उपचार सुरू होता. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. आता जेव्हा त्याचा मृत्यू झाला ही तर खूपच दुःखद घटना होती, कारण जेव्हा या मुलामध्ये आणि आईमध्ये हे अनैतिक संबंध जुळले होते, दोघेही एकमेकांसोबत हे पळून गेलेले होते, त्याच वेळेस कुटुंबामध्ये खूप दुःखाचं वातावरण होतं. आणि त्यामध्येच मग आता यानं अशा प्रकारे आत्महत्या केलेली होती, स्वतःचं जीवन विष पिऊन संपवलेलं होतं. त्यानंतर आणखी ह्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आणि सर्वात जास्त म्हणजे जी याची सावत्र आई होती, जी एका प्रकारे आता प्रेयसी झालेली होती, तिच्यावर तर खूपच मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. तिला खूप मोठा धक्का बसला. तिच्या मनामध्ये सुद्धा आता पश्चात्तापाची आग जळत होती. तिलाही आता विचार आलेला होता की ज्या प्रकारे त्यानं आता हे आपलं जीवन संपवलेलं आहे तसंच मलाही आता कुठं तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. आणि आता सर्व लोक आता याच्याही मरणाची जबाबदारी माझ्यावरच लावतील, माझ्यावरच याचे आरोप लावतील की आता या महिलेनं आपल्या मुलालाही सुद्धा अशा प्रकारे नादाला लावलेलं होतं आणि त्यामध्ये ज्या मुलाचा अशा प्रकारे जीव गेला तर या महिलेकडूनच या मुलाचा जीव गेलेला आहे. अशा प्रकारे आता हे सुद्धा आरोप माझ्यावरच बसेल. अगोदर तर मुलासोबत अनैतिक संबंध आहेत, ही तर खूप मोठी बदनामी झालेली आहे आणि त्यामध्ये ज्यानं आपली जीवनलीला संपवलेली आहे आणि तेही माझ्यामुळं हे संपूर्ण काही घडलेलं आहे. हे सुद्धा आता महिलेच्या मनामध्ये पश्चाताप होत होता. तर आता सोशल मीडियामध्ये अशी चर्चा सुरू आहे की या महिलेच्या मनामध्ये या मुलाविषयी विरह भरलेला होता, त्याचा तो विरह सहन करू शकले नाही. जर आपल्या प्रियकरानेच आपल्याला सोडून
जीवनलीला संपवलेली आहे, तर आपण आता एकटे जगून काय करणार आहोत ह्यासाठी या महिलेनेही थेट याच हॉस्पिटलच्या प्रांगणामध्ये मागील भागामध्ये जाऊन, जिथं कोणीही नव्हतं त्या ठिकाणी जाऊन एका झाडाला गळफास घेतला आणि या महिलेने सुद्धा आपली जीवनलीला संपवली. या महिलेने आत्महत्या केली. अशा प्रकारे या अनैतिक संबंधामध्ये पडून या दोघांनी तर घरून पळ काढलेलाच होता, पण पोलिसांनी धरून यांना परत आणलं आणि परत आणल्याच्या नंतर जेव्हा त्या मुलाच्या मनामध्ये पश्चाताप झाला, त्याने आत्महत्या केली आणि त्यानं आत्महत्या केली म्हणून या आईनेही आत्महत्या केली. अशा प्रकारे अनैतिक संबंधामध्ये या आई आणि मुलाच्या, सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधामध्ये अशा प्रकारे दोघांचाही शेवट झालेला आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा अनैतिक संबंधापासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.